न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शाही नदीत बोगस बंधारा, ठेकेदारांच्या पोटभरणीचा खेळ उघड, ग्रामस्थांची चौकशीची मागणी। आजा पर्वतावरून येणारी या नदीच्या जंगलातील पात्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्याचे मृदा जलसंधारण विभागाकडून काम सुरू आहे। इंडिया न्यूज 28 मराठीच्या टीमने खरपत नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला। नदीची एकूण लांबी सुमारे 290 मीटर असताना ठेकेदाराने आणि मृदा जलसंधारण विभागाने फक्त 90 मीटरचाच एस्टिमेट मंजूर करून अर्ध्या नदीपात्रात बंधारा बांधण्याचे काम सुरू केले आहे। अर्धा बंधारा बांधून काय साध्य होणार? जंगलात एवढा मोठा बंधारा कोणाच्या हितासाठी, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत। प्रत्यक्ष जागेवरील गंभीर त्रुटी समोर दिसत आहेत। माहिती फलकच नाही। शासन निर्णय दिनांक 15 जानेवारी 2015 नुसार फलक बंधनकारक आहे। डिझाईन गायब, बंधाऱ्याचे व स्टील वापराचे डिझाईन कोणत्याही कामगाराकडे दिसत नाही। अकुशल कामगारांच्या हाती काम सोपवून अधिकारी कार्यालयात गार हवा खात आहेत। आरसीसी जाळीच नाही, स्टील इतके निकृष्ट की हातानेच खेचून निघते। 20 mm स्टील वापरायचे असताना ते कुठेही आढळले नाही। पीसीसी फक्त 1 इंच तांत्रिक मानकांनुसार किमान 4 इंच पीसीसी आवश्यक, मात्र इथे मातीवरच थातुरमातुर काम। दगड गोटे भरून कॉन्क्रीट IS 456200 नुसार M20 दर्जाचे कॉन्क्रीट हवे, मात्र या कॉन्क्रीटमध्ये दगड गोटे भरून बोगसगिरी सुरू आहे। विभागाचे डेप्युटी इंजिनियर मंडले यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही पाहणी केली, 20 mm स्टील वापरण्याच्या सूचना दिल्या, एस्टिमेटप्रमाणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। 90 मीटर रुंदी संदर्भात खडक दगड खडकाळ जागा क्षेत्रामध्ये पूरक बंधारा आवश्यक आहे असे सांगण्यात आले। मात्र प्रत्यक्षात पुन्हा आज स्थळ पाहणी केली असता सूचनेचे पालन कुठेही आढळलं नाही। म्हणजेच प्रसार माध्यमांना सुद्धा चुकीची दिशाभूल करणारे माहिती एका जबाबदार अधिकाऱ्याने दिली। चुका न सुधारता केवळ चिखलात काड्या रोवल्यासारखे 8 मीटर M स्टील वापरले आहे। नाव न सांगण्याच्या धर्तीवर कामगारांनी दगड गोटे वापरण्याच्या अधिकाऱ्याने सूचना दिल्या असे स्पष्ट सांगितले। या ठिकाणी कंत्राटदाराचा कोणताही कुशल मुकादम म्हणा किंवा इंजिनियर आढळला नाही। दोन्ही वेळेस प्रत्यक्ष जागेवर भेट दिली असता जबाबदार प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हता। जंगलात काम सुरू असल्यामुळे जंगल में मंगल या धर्तीवर बेरोकपणे वाटेल तसे काम सुरू असल्याचे निष्पन्न होते। हा प्रकार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ नियम 2018, सार्वजनिक बांधकाम नियमावली 1984 व महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 चे स्पष्ट उल्लंघन आहे। हा केवळ निकृष्ट बांधकामाचा नाही तर शासकीय निधीचा अपहार, पर्यावरणाची हानी व शेतकऱ्यांची फसवणूक आहे। जिल्हाधिकारी ठाणे, मृदा जलसंधारण विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ तांत्रिक व आर्थिक चौकशी करावी। बोगस एस्टिमेट मंजूर करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। काम एस्टिमेटप्रमाणे व दर्जेदार करावे, अन्यथा निधी वसूल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। इंडिया न्यूज 28 मराठीसाठी शहापूर ज्युनियर रिपोर्टर उत्तम बांगरची रिपोर्ट। लांबी द्यायची ते एडिटिंग होईल। चला माती काढ ना थोडी, ते खाली माती काढ ना थोडी, माती काय तर लागली थोडीशी वरच्यावर आरामशी। काय केलं ते फोन टाकून नाही नाही नाही, ह्या काय वालात माती खाली परत माती हे काय इकडं बघ, हे बघ, नाही नाही हे नाही वर डायरेक्ट मोलामध्ये माती, हे काय हे बघ खाली पूर्ण मातीचे ना। हे काय पाहू शकता कशा प्रकारे ते मातीचं साम्राज्य। 8 इंच
योजनांचा उपक्रम राबवला जात आहे असे स्पष्ट दिसतंय. कारण नदीच्या अर्ध्या भागामध्ये हा बंधाऱ्याचं काम चालू आहे आणि पुढील भागामध्ये काहीच दिसत नाही. तिथे जेव्हा कामगारांशी बोलणं झालं, मिस्त्रींशी बोलणं झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं की 90 मीटरचा लांबी आणि 12 फूट उंची असं या कामाचं स्वरूप आहे. परंतु इथे 180 मीटर अजून भाग बाकी आहे, जिथे पाण्याची इकडे जर झाकलं तर तिकडनं पाणी निघून जाणार. मग अशा प्रकारे जर इथे होत असेल तर मग त्याचं शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे किंवा त्याचं सिंचन कशा प्रकारे होणार आहे. पाणी जर साईडनं निघून गेला तर लोकांची जी दुरावस्था आहे ती आहेच. मग या बंधाऱ्याचा उपयोग काय? या बंधाऱ्याचा जर उपयोग करायचा असेल तर प्रशासनाने इथं प्रत्यक्षात लक्ष द्यायला पाहिजे. जे काम अर्ध्या नदीला तयार करायला घेतलं आहे ते इस्टिमेटप्रमाणे तर दिसतच नाही. खाली PCC पूर्ण बोगस आहे, हाताने गाल उखडून निघतो आहे. परंतु इथं कुठल्याही प्रकारे JE किंवा त्यांचे कर्मचारी आढळून आले नाही. तसेच कामाचे फलक देखील इथं लावण्यात आलेले नाही. एवढ्यावरच थांबत नाही तर त्यांनी जे बार ठोकलेत ते हाताखाली उकडून निघतात पूर्ण आणि इस्टिमेटला ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्यांची लेंथ दिसत नाही. सदर ठेकेदाराला त्या गोष्टीचा जाब विचारला पाहिजे प्रशासनाने. कसं काम आहे? अशी कामं जर केली तर कसं काय व्हायचं? हां या पहिले हां हां काढायचे